विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक स्वागत. आपणा सर्वांना कल्पना आहे की जानेवारी 2024मध्ये आपणा सर्वांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची लेखी परीक्षा सुरू होत आहे. या लेखी परीक्षेच्या मार्गदर्शन संबंधीचा भाग 1 हा व्हिडिओ मी आपणापर्यंत मागील काही दिवसामध्ये पोहोचवलेला आहे. आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त होईल अशा 10 व्हिडिओ संदर्भातील मालिका एका क्लिकवर म्हणजेच आजच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. तर त्यासाठी आपणा सर्वांना माहिती आहे की विद्यापीठ परीक्षेच्या काही ज्या महत्त्वाच्या बाबी असतात की ज्या आपणा सर्वांना माहीत असणं गरज आहे, अशा एकूण परीक्षेचे मी 10 भागाचे व्हिडिओ केलेले आहेत आणि त्यातल्या प्रत्येक भागाची माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमधून मिळणार आहे. साधारणतः ॲन एक 6 ते 7-8 मिनिटाचा व्हिडिओ प्रत्येक असणार आहे. हा जर का तुम्ही एका तासाचा कालावधी या व्हिडिओ मालिकेसाठी दिला तर निश्चितपणे परीक्षेमध्ये याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होण्याची कितीतरी पटीने शक्यता आहे, कारण यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. यातला भाग 1चा व्हिडिओ जो आहे तो आहे विद्यापीठाची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका नक्की असते तरी कशी, प्रत्यक्ष उदाहरणासह तुम्हाला ही माहिती मिळणार आहे आणि या 2 बाबीवर तुमच्या परीक्षेतील यशापयश कशी अवलंबून असते याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. नंतर भाग 2मध्ये या परीक्षेमध्ये सोपे, मध्यम व अवघड दर्जाचे प्रश्न किती असतात, या प्रश्नापैकी जास्तीत जास्त गुण मिळवून देणाऱ्या प्रश्नांची निवड आपण कशी केली पाहिजे, त्यासाठी आपण काय करायला हवं याची माहिती या भाग 2 मधील व्हिडिओमधून दिलेली आहे. त्यानंतर भाग 3मध्ये एका प्रश्नाचे उत्तर किती व कसे लिहावे आणि पासिंग निकष काय आहेत, त्याचबरोबर इतर जे काही महत्त्वाची छोटी प्रश्न आहेत ज्याची तुम्हाला उत्तरं मिळणं आवश्यक आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं भाग 3च्या व्हिडिओमधून मी तुमच्यासाठी दिलेली आहेत. त्यानंतर लेखी परीक्षेचा अभ्यास कसा करावा, अभ्यास करणं म्हणजे नक्की काय असतं, अभ्यास करण्याची प्रमुख 10 सूत्र कुठली असतात आणि तुम्हाला माहिती आहे की अन्सार शेख हा वयाच्या 21व्या वर्षी UPSC परीक्षा कसा पास झालेला होता, त्याकडनं आपण काय शिकू शकतो त्या संदर्भातली माहिती मी तुम्हाला भाग 4 या व्हिडिओमधून दिलेली. त्यानंतर भाग 5 जो आहे त्यामध्ये लेखी परीक्षेसाठीच्या नोट्स कशा काढाव्यात, या नोट्सचा परीक्षेसाठी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग कसा करून घ्यावा, इतरांच्या नोट्स आपल्याला का उपयोगी ठरत नाहीत या संदर्भातली माहिती दिलेली आहे. त्यानंतर 5 गुणांच्या प्रश्नांचे उत्तर फक्त एका पानावर प्रभावीपणे कसे लिहावे याचं मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यानंतर भाग 7मध्ये लेखी परीक्षेच्या प्रभावी पूर्वतयारीची प्रमुख 7 सूत्रे कोणती, त्या सूत्रासंदर्भातली क्रमवार माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली. त्यानंतर भाग 8मध्ये प्रत्यक्ष परीक्षा देताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे की ज्यावर आपलं यश अवलंबून आहे, त्या काळजीची माहिती दिलेली. आणि भाग 9मध्ये पूर्ण प्रश्न सोडविण्याची महत्त्वपूर्ण तंत्रे कोणती, अभ्यास न करता लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरं खरोखरच बरोबर येतात का आणि ती कशी येतात, जर येत नसतील तर का येत नसतील, या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला भाग 9 या व्हिडिओमधून दिलेली आहे. आणि भाग 10मध्ये लेखी परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात उपयोगी ठरणारी महत्त्वपूर्ण चतुसूत्री कोणती की ज्या 4 सूत्रांचा वापर करून तुम्ही परीक्षेमध्ये जास्तीत जास्त यश मिळवू शकता, त्याच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओचं मी टायटल ठेवलेलं होतं की जानेवारी 2024मधील विद्यापीठ लेखी परीक्षेची सर्व माहिती, सर्व घटकांची महत्त्वपूर्ण माहिती एका क्लिकवर, पण ती काही अटीवर आहे. तर त्यातल्या अटी अशा आहेत, तर लक्षात घ्या की जसे मी अनेक व्हिडिओमधून सांगितलेलं की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी हे आपलं घर, आपला व्यवसाय, आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या, आपल्या इतर परीक्षेचे अभ्यास सांभाळणारे असतात. काही म्हणा की अगदी त्याच पद्धतीनं तुमच्यासाठी मी जो मार्गदर्शन करतोय, मला देखील पूर्ण वेळ नाही आहे की मी तुम्हाला पूर्णपणे वेळ देऊन प्रत्येक परीक्षेसंदर्भातली माहिती देऊ शकू, कारण मलाही म्हणजे माझ्या इतर ज्या जबाबदाऱ्या आहेत, माझी नोकरीची कामं असतील, माझी इतर घरची कामं असतील, त्यामुळे इच्छा असूनही मला काही वेळेला तुम्हाला तो वेळ देता येत नाही. त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यासाठीच काही ज्या आजच्या अटी आहेत त्या अटी समजून घ्या की ही सगळी जी मी तुम्हाला 10 मार्गदर्शन सिरीजची मालिका सांगितलेली ती जून 2022च्या लेखी परीक्षेच्या संदर्भात केलेली होती, परंतु त्यातली पहिली अट अशी असणार आहे की तुम्ही या सगळ्या व्हिडिओमध्ये जून 2022च्या ऐवजी जानेवारी 2024 हे समजून घ्या, कारण पॅटर्न तोच आहे, त्यामध्ये काही एक बदल झालेला नाही आहे. म्हणजे पूर्वी जे 5 गुणांचेच प्रश्न होते, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, एकूण गुण विभागणी, एकूण उत्तर कसं लिहिलं पाहिजे, म्हणजे ॲज इट इज सगळा पॅटर्न आहे. त्यामुळे जून 2022ला मी जे मार्गदर्शन केलं होतं ते सगळं मार्गदर्शन तुम्हाला आता या जानेवारी 2024मध्ये
होणाऱ्या परीक्षेसाठी लागू पडणार आहे. त्यामुळे तुम्ही ते समजून घ्या आणि त्यानुसार आपली तयारी करा. आणि त्या जून 2022च्या वेळेस विद्यार्थ्यांची लिखाणाची क्षमता कमी झालेली होती. त्याचं कारण असं होतं की कोरोनामध्ये 2 वर्ष होऊन गेलेली होती. त्यामुळे त्यावेळेस प्रत्येक विषयासाठी प्रति तासाला 15 मिनिटं वाढीव वेळ दिलेला होता. तो वाढीव वेळ आता तुम्हाला या परीक्षेमध्ये मिळणार नाही. त्यामुळे जिथे कुठे मी असं बोललो असेल तर ते गृहीत धरू नका. ते या परीक्षेसाठी असणार नाही तुम्हाला. आत्ता परीक्षेला तुम्हाला प्रत्यक्ष 3च तासांचा वेळ असणार आहे आणि या 3च तासामध्ये तुम्हाला आपल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे अभ्यासक्रम नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 नुसार यावर्षी प्रथम वर्षासाठी सुरू झालेले आहेत, त्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सर्वार्थाने हे मार्गदर्शन लागू होईलच असं मी सांगू शकत नाही. कारण या अभ्यासक्रमांचा परीक्षा पॅटर्न हा विद्यापीठानं काही प्रमाणामध्ये वेगळा केलेला आहे. त्याची माहिती त्यांच्या प्रॉस्पेक्ट्समध्ये दिलेली किंवा अशा विद्यार्थ्यांनी इतर ठिकाणावरून ती माहिती मिळवावी. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरून म्हणा किंवा तुमचे जे कोऑर्डिनेटर्स असतील, तुमची जी इतर माहिती असेल त्यामध्ये. असे अभ्यासक्रम कुठले येतं? MA शिक्षणशास्त्र, मराठी, हिंदी, इतिहास, उर्दू, लोकप्रशासन आणि MCOM फर्स्ट इयर. त्याचबरोबर MSc मधले अभ्यासक्रम आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बॉटनी, झूलॉजी आणि एन्व्हायर्मेंटल सायन्सेस. असे एकूण जे PG अभ्यासक्रम आहेत 13 अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सर्वार्थाने हे मार्गदर्शन लागू नाही. परंतु यातला काही भाग मात्र निश्चितपणे या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे, याची काळजी घ्या. विद्यार्थी मित्र हो, आता मी जे तुम्हाला सांगितलं त्या सर्व अटी, जर का अटी म्हणजे एकच फक्त की जून 2022च्या ऐवजी 2024 असं समजा. आणि जो कुठला प्रासंगिक भाग असतो, जसं की हॉल तिकीट हे त्यावेळेचे मी सांगितले होते. आताच्या हॉल तिकीटची प्रोसेस ही वेगळी आहे. तुम्हाला ते निश्चितपणे तुम्हाला कळणार आहे. टाइम टेबल तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे एवढ्या जर का 2 अटींचा तुम्ही उपयोग करून घेतला तर निश्चितपणे ही व्हिडिओ मालिका तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा प्रचंड फायदा देऊन जाणारी. याचा प्रतिसाद मागच्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या कॉमेंट्समधून, त्यांच्या लाईक्समधून तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे या व्हिडिओचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती सर्व मार्गदर्शन मालिकेची प्लेलिस्टची लिंक देतोय. ती लिंक शेअर करा. एकाच वेळी तुम्ही तो व्हिडिओ प्ले प्ले केले तर 1 बाय 1 व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहेत आणि त्यातला जो तुमची गरज आहे, तुमची आवड आहे ती लक्षात घेऊन तुम्ही त्या व्हिडिओला प्राधान्य देऊ शकणार आहे. ही व्हिडिओ मालिका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अगदी शेतकरी, कामगार, कष्टकरी, नोकरदार असे सर्व स्तरातले जे विद्यार्थी, महिला असतील, पुरुष असतील, या सर्वांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे व्हिडिओ उपयोगी व्हावेत म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी केलेला आहे. आणि पुढील कालावधीमध्ये एक असाच 1-2 महत्त्वपूर्ण जे व्हिडिओ आहे ते तुमच्यासाठी घेऊन येईल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी बेस्ट लक. थँक यू सो मच.